वाघा काय करताय तुम्ही? मुंजीचे किती घेता, लग्नाचे किती लावता, कधी विचारतो का आम्ही? आमचे यजमान आम्हाला दुपटीनं दक्षिणा देतात, तुमच्या बाबाचं काय जाता? उद्या हा गृहपाठ तोंडपाठ करून यायचा, गोरक्ष कुलकर्णी सारखा. हे बघा, मी कुणाचीही काय करणार नाही. टेबलावर उभं करीन एकेकाला, कळलं? काय रे भान्या? वय वय. हा. उद्या हा गृहपाठ तोंडपाठ करून यायचा, या गोरक्ष कुलकर्णी सारखा. मी कोणाचीही काय करणार नाही. टेबलावरती उभी करेन एकेकाला. काय रे भान्या? वही किरकिरी है भाई. अब इंतजार की घड़ी खत्म मेरे दोस्तों. अब शासुर होने का टाइमिंग आ गया. अरे हम तेरे गली में आए, थोड़ा सा शर्माए, थोड़ा सा मुस्कुराए और चार से चिल्लाए. अरे डबा पाटली बंगाल वाले. अरे घड्याने घुंगरू हरवलं, हरवलं तर हरू. अरे घड्याने धोतर हरवलं, हरवलं तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली, हरवली तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली, हरवली तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली, हरवली तर हरू. अरे घड्याने लंगोट हरवली काय? चला तुमच्या आई वडिलांनाच बोलवतो. चला. पाण्याचं घुंगरू हरवलं, हरवलं तर हरवू दे. गुरुजी, या भाण्याबद्दलच बोलायचं होतं. म्हणजे भाण्या तसा हुशार आहे, विज्ञान आणि गणितातही गती आहे, पण जागेवर सापडत नाही आणि वर्गातही फार वात्रटपणा करतो. आता तुम्हीच सांभाळून घ्या की गुरुजी. ती चाळण घेऊन नाद घाटावर हिंडणं बंद करा त्याचं. अव बंद कसं करणार? नाही म्हणजे कमी करतो या की. अव मला बी हातभार लागतो या की त्याचा. अव हे त्या गुढीपाडव्याला साठवलेल्या पैशातनं नवीन कापड घ्यायचं म्हणतो या आपल्या बहीण भावांसाठी. ठीक आहे, पण जरा लक्ष द्या त्याच्याकडे. हा बाई की. येऊ म्या? या. आलात, अगदी बरं केलं बाई. नाही हो? आतेबाई नमस्कार. आतेबाई आले. बघितलं ना, हे असं हे सगळं कुठल्या जन्मीचं आमचं पाप आहे, देव जाणे बाई. हो, आपल्या कर्मानं मरते तो, आपण कसे काय पापी? मी बरी मरू देईन, पोटचा गोळा आहे माझ्या, म्हणून म्हणलं त्याचं लग्न तरी लावून द्यावं, तर तेही नाही. ऐकलं नातेबाई, 50 ठिकाणी जोडे झिजवले. हे असलं घाणेरडं व्यसनी पोरग कोण बा पोरीच्या गळ्यात दगड बांधून तिला विहिरीमध्ये ढकलेल? तुम्ही एखादी मुलगी बघा की त्याच्यासाठी. गरिबाची चालेल, आमची कुठलीही अट नाही, देण्याघेण्याची नाही, जातीपातीची नाही. गुढीपाडवा झाला ना की लगेच मुहूर्त धरूया. कळतंय मला, मी सुचवणारच होते.
नमस्कार महाराज. या पाडव्याची पूजा करा. कीर्तनकार या पूजा करा. या त्र्यंबक गुरुजी या. थांबा. अशा शुभ कार्यात येऊन गंध फुलं वाहण्याची तुझी हिंमत कशी झाली रे केशवा? जनाची जाऊ दे, मनाची सुद्धा लाज नाही वाटली तुला? लाज कुणाची काढताय पत्रे सावकार? तुझीच. अजून कोणाची? ह्या अख्ख्या गावासमोर माझा अपमान करायला मी तुमच्या तीर्थरूपांच्या श्राद्धाला नाही आलो. तीर्थरूप कोणाचे काढतोस रे हरामखोरा? सणाला येणं वेगळं आणि गंध फुलं वाहणं वेगळं. धर्मशास्त्र विसरलास? धर्मशास्त्र तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि गंध पुष्पाच्या गोष्टी सोडा. जर मनात आणलं ना तर ही गुढी खांद्यावर घेऊन गावभर नाचेल मी. गुढी खांद्यावर घेऊन गावभर नाचेन? हो. हे निर्लज्जासारखं बोलायला शरम नाही वाटत तुला? तुमच्यासारख्या बेशरम माणसाने माझी लाज काढण्याची गरज नाही. आणि तुम्हीच समजताय ना तितका बहिष्कृत आणि धर्मभ्रष्ट नाही आहे मी. तू जन्मजात धर्मभ्रष्ट आहेस. पात्रता नसताना आमच्या बरोबरीनं उभा राहतोस आणि मुरदाडासारखा मलाच प्रतिप्रश्न विचारतोस. लोकशाही आहे. तुम्हाला प्रश्न विचारायची बंदी आहे की काय? लोकशाही असली तरी तू किरवंत आहेस हे विसरू नकोस. गोरगरिबांना लुबाडणाऱ्या तुझ्यासारख्या दलालाची एवढी मजाल? किरवंत आहेस तू. हो आहे मी किरवंत. आहे मी किरवंत. आणि किरवंत असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. किरवंत काय, किरवंताची काय मजल असते ना ते एक दिवस ठणकावून सांगेन तुम्हाला पत्रे सावकार. इथे एक क्षणभरही थांबण्याची इच्छा नाही माझी. चल रे आणम्या, नाऱ्या चल रे. श्रीमद महागणाधिपते नमः. काय म्हणते शांती? या पोरीला आई ना बाप ना बहीण ना भाऊ. कसं होणार का या पोरीचं? नाही म्हणायला पत्रे सावकार भला माणूस. त्याच्या पोराबरोबर गाठ घालून दिली तर? अहो आत्याबाई, अवना अदिष्ट पोरते. दारू काय पितया, सिगरेटी काय ओढतया? हो, पण सुधरेल की हिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर. नाहीतर हिचा मामा काय बघतोय तिला? मामी 2 घास तरी खायला देते का तिला? देवी बभुवे.
तां मावह जातवेदो लक्ष्मीरागं यस्यां विन्द्यशूरसनाद प्रबोधिनीं श्रियं देवी बहुवे श्रीर्माकाशो स्मिताहिर्नपूजागम् अश्वपूर्वाः संसदादोदरिं केशव भट जी